महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। 9 ऑगस्ट 2026 रोजी नांदेडमध्ये जे उपवर्गीकरण त्यानुसार गट क्रमांक 158 आणि 160 मधील शेतजमिनीला लागून असलेल्या नदीवरील बंधारा अलीकडील अतिवृष्टीमुळे फुटलाय। बंधाऱ्याचं काम अपूर्ण राहिल्याने नदीचं पाणी थेट शेतात शिरत असून उभी पिके वाहून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। या निवेदनाला गावातील अनेक शेतकऱ्यांचा पाठिंबा असून ज्ञानेश्वर कदम, सरपंच राजकुमार रेंगडे, रामकिशन जाधव, प्रभाकर रामा कदम, तुळशीराम थोरवटे, ज्ञानेश्वर रामा कदम आणि किशन कदम यांच्यासह इतर शेतकऱ्यांनीही निवेदनावर स्वाक्षऱ्या करून प्रशासनाचं लक्ष वेधलं। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बंधाऱ्याचं अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा भविष्यात आणखी मोठं नुकसान होण्याची भीती आहे। आता प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। यावेळी वसमत तालुक्यातील धानोरा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार वसमत यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलंय। म्हणजे आमचे एवढे जे शेतकरी आहेत एवढ्या शेतकऱ्याचे आणि दुसरे शेतकरी येतं, सगळ्या शेतकऱ्याचे नदीकाठावर शेतं होतं आणि शेतं थोडे थोडे येतं। तेवढ्या शेतामध्ये आता यावर्षी पाऊस काळ नाही तेवढा, परंतु तरी पण नदीचं काम व्यवस्थित नसल्यामुळं शेतामध्ये पाणी येते। काही शेतकऱ्याच्या वाटण्यामध्ये नदीचं काम व्हायचं राहिलं आहे, त्यामुळं तिथं त्या ठिकाणी पाणी पुराचं तुंबतं आहे, तुंबून शेतामध्ये पाणी घुसतं। एक एकरच्या वरी कोणाची शेती नाही, तरी पण थोडा जरी पाऊस आला तरी त्या ठिकाणी नुकसान होतं आहे। याकरिता आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार साहेब आता पहिलं त्यानं सूचना केलेली की तुम्ही विमा कंपनीला कळवा, त्याच्यानंतर पुढे काय ॲक्शन घेतील ते बघूया। हे काम होतं की वड्याचं काम पुरं नसल्यामुळं सोयाबीन पीक हा समजा पाण्यामध्ये डुबून गेलेलं आहे। परत पावसाचं पाणी वड्याचं मध्ये घुसलेलं आहे शेतामध्ये। किती एकर शेतीचं नुकसान झालं? 2 एकर शेती, 4 एकर शेती पाण्यामध्ये डुबून गेलेली आहे आता प्रत्यक्षात। बरं, हे किती दिवसापासून तुम्हाला त्रास आहे? हे सतत दरवर्षी त्रास आहे। बरं, या अगोदर तुम्ही कुठे तक्रार केली होती का? तक्रार गेल्या वर्षी केली होती, हां. परत या वर्षी आलो पुन्हा परत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.